हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 15 कंपाऊंड इंटरेस्ट. तर आता पहा, याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 14.1 पाहूया. याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, तो फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. तर आता पहा, याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 14.1मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्हाला इथं काही 3 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यांचं अमाऊंट बी फाइंड करायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट पण फाइंड करायचं आहे. तर आता अमाऊंट फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. तर अमाऊंट फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, अमाऊंटला आपण ए लिहूया. ए इज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये 1 + आर डिवायडेड बाय 100 आणि ब्रॅकेट क्लोज, पॉवर किती असणार आहे, एन असणार आहे. हा फॉर्म्युला आपल्याला पुस्तकमध्ये दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये हा जो एन आहे, एनचं मिनिंग काय असणार आहे, त्याच्यात टाईम दिलेला आहे. एनचं मिनिंग काय, टाईम, किंवा आपण याच्यामध्ये किती इयर्ससाठी तो लोन घेतलेला आहे किंवा एखादं अमाऊंट घेतलं आहे ते म्हणजे एन. त्याच्यानंतर पी काय आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय, एखादं अमाऊंट तुम्ही लोन म्हणून घेतलात किंवा कोणाला दिलात ते आहे. रेट म्हणजे किती पर्सेंटेजनं घेतलात, हे आर आपल्याला आरच्या जागी ठेवायचं आहे. तर आता याच्यामधला पहिला प्रश्न आपण सॉल्व करूया. याच्यामध्ये पहिलं सुरुवातीला काय दिले, पी किती दिलेलं आहे, 2000 म्हणजे 2000 पी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर रेट किती आहे, म्हणजेच आरची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, तर आपण इथं 5 लिहू. नंतर ड्युरेशन म्हणजेच टाईम किती वेळासाठी दिलेला आहे, एनची व्हॅल्यू किती दिलं आपल्याला, 2 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे पी आहे, आर आहे, एन आहे. तर हे जे व्हॅल्यू घेऊन आपण ह्या फॉर्म्युल्यामधून अमाऊंट काढू शकता. मग एकदा जर अमाऊंट भेटलं तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा काढता येते. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतो आपण, अमाऊंटमधून हे जे प्रिन्सिपल आहे ते मायनस करून काढतो. तर पहा, आता आपण काय करूया, व्हॅल्यू ठेवूया. तर पहा, पीची व्हॅल्यू किती आहे, 2000ला 2000 इथं आपण ठेवूया. आता हे ब्रॅकेटला ब्रॅकेट, 1ला 1 प्लस आर किती आहे, 5ला 5, खाली 100ला 100, ब्रॅकेट क्लोज, पॉवर एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. तर आता पहा, ह्याला सॉल्व करते वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हे 2000ला 2000 जसेच्या तसे असतात, हे ब्रॅकेटला ब्रॅकेट, 1ला 1 प्लसला प्लस. आता इथं काय करूया, इथं आपण कॅन्सल करूया, हे 5ने डिवाइड होते. तर पहा, 5 1 जा 5, 5 2 जा 10, नंतर हा 0 इथं उरते, खाली 20 होते. म्हणजे जिथं काय उरते, 5 1 जा आणि खाली किती उरते, 20 उरते, पॉवर किती आहे, 2ला 2. आता पहा, इथं 1 आहे, इथं प्लस आहे, इथं 1/20 आहे. तर यांच्या दोघांचे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. तर ॲडिशन करते वेळेस काय असते, डिनोमिनेटर सारखं झालं पाहिजे. मग ह्याच्या 1च्या खाली काय नाही म्हणजे काय असते, 1 असते. 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असते. मग 1/1 प्लस 1/20 यांचे ॲडिशन करायचे. तर डिनोमिनेटर सारखं नसल्यामुळे आपण क्रॉस मल्टिप्लाय कसं करतो, ह्या 20नं 1ला मल्टिप्लाय करतो, प्लस लिहितो, ह्या 1नं ह्या 1ला मल्टिप्लाय करतो, परत एकमेकाला मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजेच कशी येते 5 स्टेप, हे 2000ला 2000 जसंच्या तसं, हे ब्रॅकेटमध्ये 21 जा 20, 1ला 1, हे प्लसला प्लस, हे 1ला 1 डिवायडेड बाय 20ला 20, हे मग ब्रॅकेट क्लोज, पॉवर 2. तर आता काय होते पुढची स्टेप, हे 2000 होते. नंतर पहा, हे किती होते, 21 प्लस डिवायडेड बाय काय 20, ब्रॅकेट क्लोज, पॉवर 2ला 2. तर आता पहा, आता हे जे पॉवर 2 आहे, मग ह्याचं पॉवर 2 असल्यामुळे आपण ह्याला 2 बार मल्टिप्लिकेशन लिहू शकता. तर आपण ह्याला कसं लिहूया, हे 2000ला 2000 जसेच्या तसं लिहूया, आणि ब्रॅकेट असल्यामुळे मल्टिप्लिकेशन असते, आणि याला आपण काय करू, 21 डिवायडेड बाय 20, परत एकदा 21 डिवायडेड बाय 20 असं लिहू शकता आपण. म्हणजे ह्या दोघांचा वर्ग आहे, म्हणजे वर्ग जर कोणत्या संख्येचा असेल तर 2 बार मल्टिप्लिकेशन करतो आपण. तर आता पहा, मल्टिप्लिकेशन असेल तर असं क्रॉस करू शकता, हा 0 कट होतो, हा 0 कट होतो, परत ह्याला 2ने डिवाइड होते, 2 1 जा 2, 2 1 जा 2, मग इथं किती उरते, इथं उरते फक्त 10 उरते. मग परत काय होते पहा, हा 10 उरला, इंटू हा 21 उरलं, इंटू किती 21 डिवायडेड बाय फक्त इथं 2 उरला, हा 1 लिहिणं गेलं तरी चालते, परत 2 कॅन्सल होते, 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजेच इथं ए इज इक्वल टू काय उरलं आपल्याला, 5 उरलं, इंटू 21 इंटू किती उरलं 21. मग आता आपण जर ह्या 5नं ह्या 21 हे तिघाचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय भेटते, आपल्याला अमाऊंट भेटते. पहिलं आपण काय करूया, 21ला मल्टिप्लिकेशन. तर पहा, 21 इंटू 21, तर हे होते 1चा, हे 1चं 2च येते, हे प्लस हे 2 2 जा 4, म्हणजेच हे 1 4 4, हे काय झालं आपलं
5 इंटू 21 इंटू 21 441 आलं. परत आपण काय करूया 441ला कितीनं 5नं इंटू करूया. तर काय होते मल्टिप्लिकेशन 5 1 जा 5 5 4 जा किती होते 20चे 0 कॅरी 2 मग 5 4 जा 20 20चे हे 22 होते. म्हणजेच आपल्याला इथं अमाऊंट किती भेटलेलं आहे 2205. म्हणजे आपल्याला अमाऊंटची व्हॅल्यू किती भेटली 2205. म्हणजेच तुमचं जे प्रिन्सिपल होतं ते प्रिन्सिपल किती होतं 2000 होतं. मग त्याच्यावर 2 इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट किती येऊ शकते 205. कारण एक्स्ट्रा किती भेटलं आपल्याला 205 भेटलं. पहिलं तर प्रिन्सिपल 200च होतं. मग आपल्याला जर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर आपण काय करतो अमाऊंटमधून मायनस प्रिन्सिपल करतो. तर आपल्याला अमाऊंट किती भेटलं 2205 मायनस प्रिन्सिपल किती होतं आपल्याकडे प्रिन्सिपल 2000. मग इथं किती आहे 2000 लिहिलो आपण. मग आता ह्यांचं जर 2205मधून जर 2000 मायनस केलं तर फक्त उरते आपल्याला 205. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला काय भेटलं 205 भेटलं आणि अमाऊंट किती भेटलं 2205. अशा प्रकारे हे तुम्हाला दोन फाईंड करायचे होते. तर तुम्ही अशा प्रकारे ह्याची स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. जर दिसत नसेल तर याचं व्यवस्थित स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. तर आता याच्यामध्येच पहा दुसरा क्वेश्चन काय दिलं प्रिन्सिपल 5000 दिलेला आहे, रेट 8% दिलेला आहे, ड्युरेशन 3 आहे. तर दुसरा प्रश्न मी इथे लिहून ठेवलेला आहे, आपण डायरेक्ट तिथे सॉल्व करूया. तर पहा प्रिन्सिपल आहे तर आपला पहिली स्टार्टला अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ए इज इक्वल टू इथं खाली लिहितो ए इज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये 1 + r डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट क्लोज पॉवर किती असते n असते. मग आपल्याकडे सगळे व्हॅल्यू आहेत आपण व्हॅल्यू ठेवून टाकूया. म्हणजेच पहा ए इक्वल टू पी पीची व्हॅल्यू किती आहे 5000 सॉरी एक मिनटं पीची व्हॅल्यू 5000 ठेवूया आपण. ए इज इक्वल टू हे 5000 आणि ब्रॅकेट 1 + आरची व्हॅल्यू किती दिले 8 दिलेलं आहे डिवायडेड बाय काय 100 ब्रॅकेट क्लोज एन किती दिलं आहे 3 दिलेलं आहे. तर आता पहा आपण काय करूया याच्यामध्ये ए इज इक्वल टू हे 5000 जसंच्या तसं लिहू हे ब्रॅकेट +1. आता ह्या दोघाला काय करू आपण 4नं इंटू करूया. पहा 4 2 जा 8 4 2 जा 8 इथं किती उरते 2 म्हणजे इथं 20 होते 4 5 जा 20 म्हणजे इथं काय उरते पहा मित्रांनो 2 डिवायडेड बाय 20 उरते. पॉवर किती आहे 3ला 3 हे असं येते. मग परत काय होते याच्यामध्ये ए इज इक्वल टू 5000 हे ब्रॅकेट ह्याच्याने याला मल्टिप्लाय करतो 25 1 जा 25 प्लस याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असते ह्याच्याने याला मल्टिप्लाय करतो 2 येते डिवायडेड बाय 25 हे पॉवर किती आहे 3. नंतर परत पहा हे 5000 ब्रॅकेटमध्ये होते आपल्याला 27/25 पॉवर किती आहे 3 आहे. तर आता तेव्हा पॉवर 2 होतं तर आपण 2 वेळेस मल्टिप्लिकेशन लिहिलं होतं. आता पॉवर 3 आहे तर 3 वेळेस लिहायचं. तर पहा इथे होते 5000 इंटू किती आहे 27 डिवायडेड बाय 25 इंटू 27 डिवायडेड बाय 25 इंटू काय 27 डिवायडेड बाय 25. आता आपण काय करू शकतो आपण ह्या 25नं ह्या 5000ला कॅन्सल करू शकतो. तर कसं 25 1 जा 25 25 2 जा 50 म्हणजे इथं किती उरलं हे 0 कटला ह्याच्यासोबत 50 हे 2 0 म्हणजे 200 इंटू किती 27 इंटू किती 27 डिवायडेड बाय 25 इंटू किती 27 डिवायडेड बाय 25. परत 25ने कॅन्सल होते 25 1 जा 25 25 4 जा 100 होते 25 8 जा 200 होते 25 8 जा 200 म्हणजे इथं 8 उरते इंटू किती 27 इंटू किती 27 इंटू किती 27 डिवायडेड बाय काय होते मित्रांनो खाली 25 उरते. तर आपल्याला काय करायचं आहे ह्या तिघाचा चौघाचा मल्टिप्लाय करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे 25ने डिवाईड करायचं आहे. तर आपण काय करूया पहिले ह्या 25 इंटू 25चं मल्टिप्लिकेशन. तर पहा 27 इंटू 27 इंटू 27 मल्टिप्लिकेशन करू 7 7 जा 14 9चे 4 कॅरी 4 7 2 जा 14 14 4 किती होते 18 होतात प्लस 7 2 जा 14चे 4 कॅरी 1 2 2 जा 4 आणि 1 5 म्हणजेच काय ते यांचं आन्सर हे 9 होते हे किती होते 12 हे कॅरी 1 हे 6 हे 7 आलं. म्हणजेच आपल्याला काय भेटलं
इथं भेटलेला आहे आपल्याला 8 × 27 इंटू ह्यांच्या दोघांचं किती भेटलं 7 to 9 भेटलेलं आहे डिवायडेड बाय 25. आता परत काय करायचं आपल्याला 27ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, मग नंतर 8ला मल्टिप्लाय करायचं आहे, परत 25ने डिवाइड करायचं आहे. तर आपण काय करूया 7 to 9ला 27नं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर पहा 27 9च्या 63चे 3 कॅरी किती होते 6 7 9चा 63 3 कॅरी 6 नंतर 7 2 14 and 6 किती होते 20 होते 0 कॅरी 2 7 7 49 50 51 म्हणजे इथं काय उरते 51. नंतर इथं प्लस लिहितो 2 9 18 कॅरी 1 येते. नंतर परत 2 2 4 वरचं एक 5 नंतर परत 2 7 14 इथं 14 आणि यांचं काय करतो आपण प्लस. तर पहा इथं 3 येते, इथं 8 येते, इथं 6 येते, इथं 9 येते, इथं 1 येते. म्हणजेच आपल्याला काय भेटलं याच्यामध्ये आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन भेटलेलं आहे. इथं फक्त 8 उरलं, खाली 25 उरलं. तर आता याचं कॅल्क्युलेशन आपण इथं करूया. तर पहा इथं काय काय उरलं 8 इंटू आपल्याला काय भेटलं आन्सर 19,683 डिवायडेड बाय 25 आहे. तर आता एकच स्टेप उरली आपल्याला 8ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि 25ने डिवाइड करायचं. तर आता 8ने करूया आपण. तर काय होते 8ने केलं तर पहा 19,683 इंटू 8. तर आता पहा 8 3 24चे 4 कॅरी 2 8 8 64 65 66चे 6 कॅरी 6 8 5 40 8 6 48 48 and 6 किती होतात हे 48 and 6 हे 54चे 4 कॅरी 5 8 9 72 आणि 5 जर मिसळल्या 72मध्ये 77चे 7 कॅरी किती होते 7 8 8मध्ये जर आपण किती मिसळल्या 7 जर मिसळल्या तर 15 होते. हे 15ला 15 म्हणजेच ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशनसुद्धा झालेलं आहे. किती आलं आपलं हे एवढं आलं आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे याला आपल्याला 25ने डिवाइड करायचं आहे. तर आपण काय करू याला सेपरेटली डिवाइड करू म्हणजे आपल्याला अमाऊंट भेटते. तर मी इथं लिहितो 25 इथं डिवायडेड बाय काय लिहिणार 157464. तर आता 25ने डिवाइड करूया. 25 1 25 इथं किती आहे टोटल 157 25 4 25 5 25 4 100 25 5 125 25 6 150 होते 25 6 150 आणि याला आपण मायनस करतो. हे 7 उरते, हे 0 0 होतात. मग हे खाली 4 खाली येतो. मग 25 2 किती होते 50 होते. मग आता याला परत मायनस करतो. हा 4 उरतो आणि हे किती उरते मित्रांनो हा 2 उरते. मग 25च्या टेबलमध्ये तर हे 24 नाही तर हा 6 खाली येतो. मग हा 6 खाली घेतला तर किती होते पहा मित्रांनो 25 8 200 25 9 225 25 9 225 होते. मग यांचं मायनस करतो 6मधून 5 गेलं 1 उरते, याच्यातून 2 उरते. मग अजून परत हा 6 काय होतो 4 खाली येतो. मग आता परत काय होते 25 8 200 25 8 200 होते. मग परत काय होतं हा 4 उरतो, हा 1 उरतो. मग आपण इथं पॉईंट देतो आणि इथं 0 घेतो. मग 25 4 100 25 5 125 25 5 125 होते. मग मायनस केलो तर इथं 3 होतात आणि इथं कॅरी घेतलं तर 10मधून 5 गेलं 5 इथं 3मधून 2 गेलं 1. मग इथं पॉईंट दिल्यामुळं आपण परत इथं 0 घेऊ शकता. मग 25 5 125 25 6 किती होते 150 होते मित्रांनो आणि इथं कॅरी किती होते 0 म्हणजे डिव्हिजन किती आलं 620 हे 6298.56 म्हणजे ह्यांच्या दोघांचं डिव्हिजन. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये अमाऊंट किती भेटलेला आहे 6298.56 हा अमाऊंट भेटलेला आहे. तर हे अमाऊंट आपल्याला भेटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अजून कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचं आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस काय करतो प्रिन्सिपल.
तर आता मला सांगा अमाऊंट किती भेटलं 6298.56 मायनस प्रिन्सिपल किती होतं आपलं 5000. मग आपण इथं काय करूया 5000 मायनस करूया, म्हणजे आपण पहिले स्टेपला यांचं सबट्रॅक्शन करू. पहा सबट्रॅक्शन कसं करतात 6298.56 मग हे 5000 आहे, तर हे पॉईंट इथं आहे तर हे युनिट प्लेस आहे, याचं युनिट प्लेस इथं 0 आहे म्हणून आपण इथं 0 घेऊ, हा 0 इथं घेऊ, हा 0 इथं घेऊ आणि इथं 5 लिहू आणि हे पॉईंटच्या खाली पॉईंट देऊ आणि इथं काय घेऊ 0 0 आपण ॲड करू. मग आपण हिचं सबट्रॅक्शन करू. हा 6 येते, हा 5 येते, हा पॉईंटला पॉईंट, हा 8ला 8, हा 9ला 9, हा 2ला 2 आणि हे 6 म्हणून 5 गेले 1. म्हणजेच तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मायनस केल्यावर किती भेटते 1298.56 एवढं काय भेटते तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट भेटते मित्रांनो. आणि एवढं काय भेटलं तुम्हाला इथं अमाऊंट भेटलं आणि हे भेटलं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन होतं. फक्त तुम्हाला इथं कॅल्क्युलेशनचा भागच मोठा आहे, मल्टिप्लिकेशन तेवढे तुम्हाला जास्त करायचं आहे. जर लिहून घ्यायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे स्क्रीनशॉट याची काढून घेऊ शकता. आता नंतर पाहूया याच्यानंतरचा प्रश्न. याच्यानंतर पहा इथंच प्रश्न मी लिहून ठेवलेला होता. आता तुम्हाला हे जागा मावल्या नसल्यामुळे आपण इथंच सॉल्व केलं. याला आपण दुसऱ्या एका नवीन पेजवर सॉल्व करूया. तर पहा मित्रांनो आता याच्यानंतरचे प्रश्न मी इथे लिहून ठेवलेले आहेत, तर आपण त्याच्यासाठी एक नवीन पेज काढूया. त्याचा जो हे जे प्रिन्सिपल ते आहे एका पेजवर लिहून घ्या तुम्ही. एक मिनटं जस्ट. पहा हे जे पी आहे किती आहे 4000, आर किती दिलं 7.5, नंतर एन किती आहे 2 आहे. हे हा क्वेश्चन आहे आपला तिसरा. आपण ह्याला करूया दुसऱ्या पेजवर याच्यावरच. तर पहा लिहून ठेवलेला आहे मी पहिलाच. पी किती दिलेला आहे आपल्याला 4000 दिलेला आहे. नंतर आरची व्हॅल्यू तुम्हाला 7.5 दिलेला आहे. नंतर एनची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 2 दिलेला आहे. आपला तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. ए इज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये 1 + आर डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट क्लोज पॉवर एन. तर पहा पीची किती आहे 4000, हा 1 + आर किती आहे 7.5 डिवायडेड बाय 100 पॉवर किती आहे 2. आता हा जो पॉईंटमध्ये आहे तर पॉईंटमध्ये असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जर आता डायरेक्ट डिव्हिजन करता आलं तर डिव्हिजन भागाकार देऊ शकता. तर आता तुम्ही कसं करू शकता याच्यामध्ये आपण याला 5ने डिवाईड करूया. हे बघा 7 आहे तर आता 7च्या अगोदर 5 येतो म्हणजे 5 × 1 = 5 लिहू आपण. इथं पॉईंट असल्यामुळे इथं पॉईंट देऊ. याच्यातले 2 उरतात तर हे किती होते 25 होते. 5 × 5 = 25 म्हणजे खाली किती आहे 1 वर किती आलं 1.5 आलं. इथं आता 5ने डिवाईड करू. 5 × 2 = 10, हे 0ला 0 म्हणजे इथं किती उरते मित्रांनो पहा हे 4000 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस वर किती उरते 1.5 डिवायडेड बाय किती ते 20 पॉवर किती आहे 2. अजून परत आपण काय करू शकता 5 ने कॅन्सल करू शकता. तर पहा 5 × 3 = 15 होते. इथं पॉईंट असल्यामुळे आपल्याला 0.3 लिहावं लागेल. डायरेक्ट 3 लिहू शकत नाही आपण पॉईंट असल्यामुळं. 5 × 3 = 15, 5 × 4 = 20. मग आता इथं काय काय उरलं पहा मित्रांनो हे 4000 ब्रॅकेटमध्ये 1 + 0.3 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट किती आहे इथं 2 आहे. तर आता तुम्हाला काय करायचं याची ॲडिशन करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे याची ॲडिशन. इथं खाली काय नाही म्हणजे 1 असते असं क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन. ते करण्याच्या पहिलं आपण काय करूया ह्या पॉईंटला काढून टाकूया. तर आता पहा ह्या पॉईंटला काढायसाठी मी काय करणार याच्या खाली 1 नंतर पॉईंट आहे इकडून मोजायचं. पहा इकडे हा 3 झाल्यानंतर पॉईंट आहे म्हणजे 1 नंबर झाल्यानंतर पॉईंट आहे, 1 अंक झाल्यानंतर पॉईंट आहे. 1 अंक झाल्यानंतर असेल तर खाली 1 0 वाढवायचा. डायरेक्ट 3 लिहायचा आणि हे 4च्या जागी काय लिहायचं 1 0 वाढवायचा आणि हे स्क्वेअरला स्क्वेअर. म्हणजे एक्झाम्पलमध्ये बेसिक सांगू का तुम्हाला. समजा असं 6 आहे आणि खाली पॉईंट 5 आहे. आता इथं किती नंतर पॉईंट आहे 1 नंबर झाल्यानंतरच पॉईंट आहे म्हणजे 1 नंतर पॉईंट आहे तर पॉईंट काढायचं तर हे 46 लिहायचं खाली 1 0 वाढवायचं. समजा तेच 6 आहे 2 आहे खाली 5 आहे. आता किती नंतर पॉईंट आहे 1 2 नंतर पॉईंट आहे तर खाली किती करायचे 2 0 वाढवायचे. 4 6 2 लिहायचं आणि खाली 2 0 वाढवायचं. ऑटोमॅटिक ते काय होते पॉईंट निघून जाते. अशाच प्रकारे आपण इथं पण केलो. इथं 1 नंतर पॉईंट होता म्हणून 1 0 वाढवलो. आता आपल्याला ॲडिशन करता येते, सोपं जाते अजून त्याच्यापेक्षा. हे बघा
हे 14 1 14, 3 1 3 असं तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करू शकता. हे स्टेप तुम्हाला माहीत आहे. हे किती होते डायरेक्टली तुम्ही 40 हे +3 डिवायडेड बाय काय 40 पॉवर किती आहे 2. मग आता परत काय होते हे 4000 ब्रॅकेटमध्ये 43 डिवायडेड बाय 40 पॉवर किती होते 2. मग आता आपण याला 2 वेळेस लिहूया. हे 4000 इथं 43 डिवायडेड बाय 43 डिवायडेड बाय 40. हा 0 कटतो, हा 0 कटतो. 4 1 4 4 1 4 म्हणजे इथं 10 उरते इंटू 43 इंटू किती होते 43 डिवायडेड बाय 4. आता इथं किती होते आपण 2 न कॅन्सल करतो. 2 2 4 2 5 10 म्हणजे इथं किती उरते पहा 5 इंटू 43 इंटू 43 डिवायडेड बाय काय 2. मग ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि 2 डिवाइड करायचं. मग ह्यांच्या दोघांचं पहिलं आपण काय करूया सेपरेट मल्टिप्लिकेशन. तर काय येते पहा 43 इंटू 43 पहा काय होते 3 3 जा 9 3 4 जा 12 प्लस 3 4 जा 12 कॅरी 1 4 4 जा 16 आणि एक किती होते 17. हे 9 4 8 1 म्हणजेच तुम्हाला काय भेटलं 5 इंटू यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 8 4 9 भेटलं आणि डिवायडेड बाय 2. मग आता यांच्या दोघांचे मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय आहे 1 8 4 9 इंटू किती आहे आपल्याकडे 5 आहे. 9 5 जा किती होते 9 5 जा 45चे 5 कॅरी 4 4 4 5 4 जा 20 24चे 4 कॅरी 2 5 8 जा 40 हे 40चे 42 कॅरी 4 5 1 जा 5 आणि हे किती होते 9. म्हणजेच तुम्हाला काय भेटलं टोटल भेटले आहे 9 2 4 5 डिवायडेड बाय 2. मग आपण जर 2 डिवाइड केलं त्याला लास्ट स्टेप 9 2 4 5 पहा याला 2 जर डिवाइड केलं तर आन्सर काय आहे ते पाहूया. हे 2 4 जा 8 2 4 जा 8 एक खाली उरते. नंतर ह्या 2ला खाली आणलं 2 6 जा 12 हे 0 होते. मग या 4ला खाली आणलं मग 2 2 जा 4 2 2 जा 4 होते हे 0 उरलं. या 5ला खाली आणलं मग काय होते 2 2 जा 4 मग एक उरते. इथं पॉईंट देतो इथं 0 देतो 2 5 जा किती होते 10 होते. मग हे 0 0 भेटते. म्हणजे याचा आन्सर काय येते 462 2.5. हे तुम्हाला काय भेटलं अमाऊंट भेटलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला काय भेटलं अमाऊंट. तर तुम्हाला ह्याच्यावरून ह्या अमाऊंटवरून तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढू शकता. तर पहा कंपाऊंड इंटरेस्ट किती येते मित्रांनो. आपला प्रिन्सिपल किती आहे 4000 आहे आणि आपल्याकडे अमाऊंट किती भेटलं 4622.5. म्हणजेच तुम्हाला ह्याच्यातून 4000 जर मायनस केलं तर 6622.5 एवढं काय भेटतं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट भेटते. तुम्ही मायनस करून घेऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपण याच्या पुढचा प्रश्न सॉल्व करूया. तर पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. या साईडला मी लिहून ठेवलेला आहे पुढचा प्रश्न सुद्धा. तर पहा हा पुढचा प्रश्न आहे. काय विचारलं समीरराव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA percentage per annum for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? मग किती रुपये भरल्यानंतर त्याचं जे लोन आहे ते लोन क्लिअर होईल. तो बँककडून किती रुपये लोन घेतलेला आहे तो घेतलेला आहे 12,500. म्हणजे पीची व्हॅल्यू प्रिन्सिपल किती आहे 12,500 रुपीज घेतलेला आहे. आणि कोणत्या रेटवर घेतला आहे रेट किती आहे आपल्याकडे रेट आहे 12% घेतलेला आहे. आणि किती वर्षासाठी म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 आहे. एनची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. तर पहा मित्रांनो तर आपण काय करूया याला सॉल्व करूया. तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला आहे आपला अमाऊंटचा. पहिला अमाऊंट काढूया आणि इथं अमाऊंटच विचारले आहे. टोटल त्याचं जे रुपीज आहे ते किती रुपीज पे केलं तर त्याचं लोन क्लिअर होते. तर लोन क्लिअर करायसाठी त्याला जर कंपाऊंड इंटरेस्ट तर द्यावाच लागेल आणि त्याचं जो प्रिन्सिपल घेतला ते पण द्यावं लागेल. म्हणजे टोटल अमाऊंट त्याला द्यावं लागेल. फक्त अमाऊंटची व्हॅल्यू काढली की आन्सर भेटते आपल्याला. म्हणजे अमाऊंटचा फॉर्म्युला P ब्रॅकेटमध्ये 1 + R डिवायडेड बाय 100 आणि याचा पॉवर किती आहे N. तर पहा P किती आहे 12,500 हे 1 + R किती आहे 12 डिवायडेड बाय 100 पॉवर किती आहे 3.
आता पहा 12,500 जसेच्या तसे हे 1 प्लस याला आपण 4ने डिवाइड करूया. 4 2 जा 8, 4 3 जा 12, मग 4 2 जा 8, इथं 2 उरते, 4 5 जा 20, म्हणजे 3 डिवायडेड बाय 25 होते. 4ने डिवाइड केलं तर पॉवर 3. आता पुढं काय होते पहा मित्रांनो, हे 12,500 जसेच्या तसे आणि यांची जर ॲडिशन केलं तर इथं 1 येते. 25 1 जा 25 प्लस 3ला 3 डिवायडेड बाय 25 पॉवर किती आहे 3 आहे. मग पुढची एक स्टेप आपण वाढवून घेऊया. हे जसच्या तसं हे किती होते 28 डिवायडेड बाय 25 पॉवर 3. आता याला 3 वेळेस लिहूया आपण. हे 12,500 इंटू काय लिहूया 28 इंटू डिवायडेड बाय 25, 28 डिवायडेड बाय 25 इंटू 28 डिवायडेड बाय 25. आता काय करूया आपण, याला 25ने डिवाइड करूया. 25 1 जा 25, 25 5 जा 125, म्हणजे इथं काय उरते, इथं उरते तुम्हाला हे 500 इंटू 28 इंटू 28 डिवायडेड बाय 25 इंटू काय 28 डिवायडेड बाय 25. परत 25ने डिवाइड करूया. 25 1 जा 25, 25 2 जा, म्हणजे इथं काय उरते 20 उरते इंटू 28 उरते इंटू 28 उरते इंटू 28 डिवायडेड बाय 25. आता परत ह्याला 5ने कॅन्सल करू. 5 5 जा 25, 5 4 जा 20, म्हणजे इथं काय उरते 4 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 डिवायडेड बाय काय होते 5 होते. आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि 5ने डिवाइड करायचं आहे. एवढंच की आपलं इथं मल्टिप्लिकेशन तेवढं ह्याचं कॅल्क्युलेशन मोठं आहे. ते मल्टिप्लिकेशन आपण इथं सेपरेट करूया. तर पहा मल्टिप्लिकेशन कसं करूया आपण, पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 28 इंटू 28, 28 इंटू 28, तर पहा 8 8 जा 64चे 4 कॅरी 6, 8 2 जा 16, 16 आणि तुम्हाला किती 6, 16 आणि 6 मध्ये तर 22 होते. किती होते 22 होते. आणि हे प्लसला प्लस, हे 16 8 2 16चे 6, नंतर हे 4, हे 4ला 4, हे 4 होते. हे किती होते मित्रांनो, हे 8 आणि हे किती आहे 6, हे दोघांचं भेटलं. मग आता आपलं काय भेटलेलं आहे, एक स्टेप झाली आपली. इथं काय ए इज इक्वल टू 4 इंटू 28 इंटू किती भेटलं आपल्याला 684 भेटलेलं आहे, हे 28. नंतर आपण काय करूया, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, किती आहे 684 इंटू किती 28. आता पहा हे 8 एका अजून 16 8 त्रिक 24 8 चूक 32चे 2 कॅरी 3, 8 8 64 65 66 67चे 7 4 6, 8 45 8 6 48, हे 48 50 हे 54 प्लस 4 2 जा 8, 2 4 जा 8 2 जा 16 कॅरी 1, 6 2 जा 12 12 आणि 13, म्हणजे पहा यांचं काय होते, हे 2 येते, हे 15 कॅरी 1, हे किती आहे 10, हे 1 कॅरी 1, हे किती झालं, हे 8 9, हे 9ला 9, इथे किती आलं 1, म्हणजे तुम्हाला काय भेटलं, या सगळ्याचं ए इज इक्वल टू 4 इंटू या दोघांचं काय भेटलं 19152 डिवायडेड बाय 5. परत ह्याला कितीनं करायचं आपल्याला, ह्याला आपल्याला डिवाइड करायचं मल्टिप्लाय करायचं आहे 4नं. परत एकदा हे 4 2 जा 8, हे किती होते 20 कॅरी 2, 4 1 जा 4, हे किती 6, 4 9 जा 36चे 6 कॅरी 3, 4 1 जा 4 आणि हे 7, म्हणजेच तुम्हाला ए इज इक्वल टू यांच्या दोघांचं पण किती भेटलं 76608 डिवायडेड बाय 5. मग आपण काय करूया, याला 5ने डिवाइड करूया. तर 5ने डिवाइड आपण स्टेप मानून सुद्धा करू शकता. आपण इथं करूया असं, 5ने आपण इथं डिवाइड करूया. किती आहे 5 डिवायडेड बाय 76608. तर पहा 5 1 जा 5, इथं 5 1 जा 5 लिहू, इथे किती होतात 2, 6 खाली आलं, 5 5 जा 25, इथं 25 1 येते, अजून 6 खाली येते, 5 3 जा 15, इथं 1 उरते, मग अजून ह्या 0ला खाली आणल्या तर 5 2 जा 10 होते, मग इथं काय येते आपलं 8 येते. परत काय लिहितं 5 1 जा 5, किती उरते 3 उरते, इथं पॉईंट दिला,
इथं 30, मग 5 6 किती होते 30 होते, म्हणजे आपल्याला रिमाइंडर 0 भेटते. म्हणजे हा आन्सर तुम्हाला भेटते किती 1532.1.6. म्हणजे अमाऊंट किती भेटलं 1532.1.6 एवढं तुम्हाला काय भेटलं अमाऊंट भेटलेलं आहे या क्वेश्चनचं. तुम्हाला फक्त इथं मल्टिप्लिकेशनची स्टेप मोठी असल्यामुळे इथं तुम्हाला वेळ लागू शकते, तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन असंच तुम्हाला करायचं आहे, शॉर्टकटमध्ये काहीही करायचं नाही. तर अशी तुम्ही स्क्रीनशॉट इथं काढून घेऊ शकता. आता करूया ह्या धड्यामधला लास्टचा क्वेश्चन. तर लास्टचा क्वेश्चन काय दिले पहा. इथं लास्ट क्वेश्चन दिलेला आहे. टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन 8,000. म्हणजे पीची व्हॅल्यू किती दिलेलं आहे 8,000 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲट अ रेट ऑफ एवढं दिलेलं आहे. रेट किती दिलं आहे R10 1/2. नंतर 2 इयर्ससाठी म्हणजे एनची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2 दिलेलं आहे. तुम्हाला फक्त हे एकच थोडं या प्रश्नामध्ये नवीन आहे. आता 1/2 म्हणजे काय असते हाफ. इथे किती आहे 10, म्हणजेच आरची व्हॅल्यू तुम्ही असंही लिहू शकता 10.5. मग जेव्हा तुम्ही 10.5 घेता तर तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन इझिली करू शकता तुम्ही. कसं करायचं, हे पीच्या जागी ठेवायचं, हे आरच्या जागी ठेवायचं, हे एनच्या जागी ठेवायचं. आणि पॉईंटचं क्वेश्चन तुम्हाला मी पहिलंच सांगितलेलं आहे. पॉईंट असेल तर काय करायचं खाली एक 0 वाढवून पॉईंट काढून टाकायचं. आता इथं 1 नंतर पॉईंट असल्यामुळं याचं पॉईंट कसं काढायचं खाली एक 0 वाढवायचा आणि याचं पॉईंट काढून टाकायचं आणि तुम्हाला ह्याचा आन्सर काय करायचं आहे करून बघायचं आहे. जर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, तुम्हाला मी ते सॉल्व करून देतो. हे एक प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे, तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 14.1 इथं संपलेलं आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.